पहिले कसं होतं की फील्ड वेगळ्या होत्या, यार नाही आपल्या IT कॉम्प्युटर साईड हे काय. आता पॅकेज बघूनच आपण IT मध्ये एंट्री करायचा प्रयत्न करतो. बरोबर. तरच खूप लोक जात आहे, खूप लोक येत आहे, खूप लोक येणार पण आहेत अजून. बरोबर. ओके, तर IT चं फ्युचर कसं असणार आहे? जर का बघितलं तर आपण स्वतः खूप डिपेंडंट झालोय IT वर किंवा या सॉफ्टवेअर्सवर. करेक्ट. आज आणि टेक्नॉलॉजी ही बदलत जाणार आहे आणि अशी येणार की जिकडे तुमचा ईज होणार काम करण्यासाठी. तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन, एखादी माहिती मिळवायची आहे तर ती मिळवण्यासाठी खूप सोपं होणार. ChatGPT, AI सगळीकडे त्याचे टूल्स आले आहेत आणि काही जण प्रोजेक्टमध्ये त्यांना इन्व्हॉल्व पण करून घेत आहे. तर लोकांना असं वाटतं की अरे आता AI आलंय तर ITचे जॉब जातील, मग आपण IT मध्ये का जायचं? राईट क्वेश्चन. हा प्रश्न खूप लोकांना आहे. तर मी म्हणेन की AI मुळे जॉब जातील, पण कुणाचे, हाही मुद्दा आहे ना. AI वापरायला तर माणूस हवा. करेक्ट. बरोबर ना. बरोबर. पण आज खूप सारं पॅकेज मिळतं, योग्य आहे, पण पॅकेज मिळतं कोणाला आहे? ज्याला खरोखर नॉलेज आहे. कोणीही येऊ शकतं IT मध्ये, असं काही रिस्ट्रिक्टेड नाही आहे की ते कम्प्युटरचं फॉर्मल एज्युकेशन घेतलेले BE इन कम्प्युटर्स केलेले लोकांनीच यायला पाहिजे. नाही, कोणीही आलं तरी चालेल. फक्त मुद्दा एवढाच आहे की एक प्रिडिक्ट केलं होतं IT इंडस्ट्रीने की खूप मोठे प्रोजेक्ट्स येतील आणि खूप मोठे आपल्याला काही भेटेल. त्यावेळेस हायरिंग खूप झाली. बरोबर. आणि रिसेंटली फायरिंग पण होतीये. मला असं वाटतं की ही एक सायकल आहे, जिकडे काही वर्षानंतर एखादं रिसेशन येतं, जिकडे इकॉनॉमी डाऊन होते. इकॉनॉमी डाऊन झाल्यामुळे प्रोजेक्ट्स कमी येतात, आउटसोर्सिंग कमी होते. रिसेंटली लास्ट सॅटर्डेला पण असं झालं, TCS मध्ये 15 जणांची फक्त एम्प्लॉयची त्यांची रिक्वायरमेंट होती. तिथे जवळजवळ ऑलमोस्ट 2 ते 3,000 ते कॅन्डिडेट्स आले. ITची परिस्थिती सध्या अशी आहे, तर बाकीच्या जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासमोर असं झालं की आपल्याला IT मध्ये एंट्री करायची, कसं करणार? आता याच्यात 2 पद्धतीचे जॉब असतात. एक असतं वॉक इन, जे तू आता उदाहरण दिलं मगरपट्टा सिटी मधलं किंवा TCSचं. ते वॉक इन होतं कारण त्यांना एकदम 100 लोक हवी होती. मी लास्ट 2 इयर्स पासून IT मध्ये तयारी करतोय आणि मला घरून खूप प्रेशर येतोय. आता मला कसं करायचंय, मी डिप्रेशन मध्ये आहे, मला तुम्ही लवकरात लवकर जॉब द्या, कुठे ओपनिंग्स असेल तर मला सांगा. आज भारताची लोकसंख्या किती आहे, बरोबर? त्यामुळे ही कॉम्पिटिशन कायम राहणार आहे आणि कॉम्पिटिशन ही वाढत जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्याच लोकांनी IT मध्ये जॉब केला पाहिजे असंही नाही आहे. आपल्याला नक्की काय आवडतंय, बरोबर? जसं आता आम्ही दोघांबद्दल बोललो, तर आज देव पण IT क्षेत्रात आहे, तरी पण आम्ही इथे पॉडकास्ट शूट करतो आहे. त्याचा आवड आहे, त्याचं पॅशन आहे, तो ते फॉलो करतोय. तर आता आपला मुद्दा काय होतो, आपण फक्त त्या मोठमोठ्या हेडलाईन्स बघतो की 1000 लोक फायर केले, 5000 लोक फायर केले. अरे हो, केले. त्याच्या मागचं कारण काय? की ॲज अ फ्रेशर आणि ॲज अ एक्सपिरियन्सवाल्यांना की ॲज अ फ्युचर ऑफ IT जर बघितलं, आपण टार्गेट ठेवलं आणि आपल्याला IT मध्येच जॉब करायचा आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? वेलकम बॅक टू IT वाला देव या यूट्यूब चॅनलवरती. सो खूप जणांचं असं झालं ना की इंजिनिअरिंग झालं, IT मध्ये जॉब करायचा आहे, नॉन टेक्निकल. आता काय होतं ना की इंजिनिअरिंगला ॲडमिशन वगैरे भेटत नाही आहे, BSc वगैरे काही ते करताय आणि IT मध्ये जायचं आहे. खूप जास्त हाईप झाली आणि कॉम्पिटिशन तर सगळीकडे आहे, MPSC पासून तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही हे. तर IT मध्ये पोस्ट कोविड खूप जास्त हाईप झाली की पॅकेजेस खूप जास्त देत आहे, चला IT मध्ये चला. ज्यांनी इंजिनिअरिंग केली, ज्यांनी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल केले ते पण जात आहे. आणि ऑफकोर्स ज्यांच्याकडे स्किल्स आहेत ते जॉब करू शकतो. बट यामध्ये काय झालंय ना की खूप लोक IT कडे गेले, हाईप खूप जास्त झाली, मग जॉब्स कोणाला भेटताय आणि ट्रेंडिंग झालंय आता किंवा फ्युचर काय असणार आहे आता ITचं. तर हे सगळ्यांनाच क्वेश्चन पडलाय, कारण आज हायरिंग पण जेवढीच होती आणि आपण बघितलं असेल लास्ट 2 इयर्स पासून फायरिंग पण तेवढे झालेले आहे. तर ह्या टॉपिकवरती किंवा काही कोणाला माहीत नाही आहे तर या टॉपिकवरती मी डिस्कस करण्यासाठी आज मी दिग्विजयला इन्व्हाइट केलं आहे आपल्या पॉडकास्टवरती. दिग्विजयचं जर सांगायचं झालं ना तर त्यांना ऑलमोस्ट 20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे IT इंडस्ट्रीमध्ये आणि खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम केलेलं आहे आणि सध्या ते एक टॉपमोस्ट IT कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि त्यांना सगळं माहिती आहे की हायरिंग कशी करायची, ते इंटरव्ह्यूज पण ते घेतात आणि फायरिंग पण कशी करायची हे पण त्यांना चांगलंच माहिती आहे. तर फ्युचर ऑफ IT काय राहील हे आज आपण त्यांच्याकडून सगळं आपण जाणून घेऊयात. आणि जे लोक IT मध्ये जायचं आहे किंवा जे लोक IT मध्ये आहेत
त्यांच्यासाठी पण हा पॉडकास्ट खूप इम्पॉर्टंट होणार आहे. सो पॉडकास्ट लास्टपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दिग्विजय, वेलकम टू IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. थँक्यू. आणि यस, जसं की आता खूपच ट्रेंडिंग झालं आहे की फ्युचर ऑफ IT तर कसं राहील किंवा काय राहील, तर त्या टॉपिकवरती आपण डिस्कस करूयाच. त्याआधी तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन. तर जसं देवने सांगितलं की मला 20 years ऑफ एक्सपिरियन्स आहे IT इंडस्ट्रीमध्ये, आणि जिकडे मी एका छोट्या कंपनीपासून तर मल्टीनॅशनल कंपनीज आणि आज एका मोठ्या कंपनीमध्ये मी ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट काम करतो आहे. तर ह्या पूर्ण जर्नीमध्ये 20 वर्षाच्या मी स्वतःही स्ट्रगल करून बघितलं, इंटरव्ह्यू कसे द्यायचे, काय द्यायचे, बरोबर. फेल झालो भरपूर सारे इंटरव्ह्यू, आणि नंतर मला त्या हॅक्स कळल्या की इंटरव्ह्यू कसा क्रॅक केला जातो, बरोबर. आणि तिथनं आज मी लोकांचे इंटरव्ह्यू घेतो, ठीक आहे, आणि लोकांना हायर करतो. आणि ऑफकोर्स जसं याने सांगितलं की जे नॉन परफॉर्मर्स असतात त्यांना फायरही करतो. सो दॅट्स अबाउट मी. येस. सो आत्ताचा जो ट्रेंड झाला आहे की यार IT मध्ये जॉबच पाहिजे, आणि IT मध्ये जॉब पाहिजे ह्याचं पहिलं रिझन असं मला वाटतं की एक पॅकेज आहे. बरोबर. पहिलं कसं होतं की फील्ड वेगळ्या वेगळ्या होत्या की यार नाही आपल्या IT कॉम्प्युटर साईड हे काय. आता पॅकेज बघूनच आपण IT मध्ये एंट्री करायचा प्रयत्न करतो, बरोबर. तरच खूप लोक जात आहे, खूप लोक येत आहे, खूप लोक येणार पण आहेत अजून, बरोबर. ओके. तर IT चं फ्युचर कसं असणार आहे? बरं, ITचं फ्युचर हे ऑलवेज ब्राईट असेल, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. ओके. कारण आपण जर का बघितलं तर आपण स्वतः खूप डिपेंडंट झालं ITवर किंवा या सॉफ्टवेअर्सवर. करेक्ट. आज जसं हे सगळे व्ह्युअर्स आपल्याला ऑनलाईन बघतायत, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला बघतायत, त्यांना ही माहिती हवी आहे. तर ही माहिती मिळवणं पूर्वी फार अवघड होतं. आता ते सोपं झालं. कशामुळे? ITमुळे, ऑफकोर्स. बरोबर. बरोबर. त्यामुळे ITचं फ्युचर हे ब्राईटच होणार आहे, आणि टेक्नॉलॉजी ही बदलत जाणार आहे, आणि अशी येणार की जिकडे तुमचा ईज होणार काम करण्यासाठी. तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन, एखादी माहिती मिळवायची आहे तर ती मिळवण्यासाठी खूप सोपं होणार. त्यामुळे ITचं फ्युचर हे कायम ब्राईट असेल. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये आता असं झालंय ना की आता लोक जे IT मध्ये यायचं बोलताय त्यांना काहीच नॉलेज नाहीये, आणि त्यांना असं वाटतं की आपण IT मध्ये यायला पाहिजे. आणि आता न्यूली ट्रेंडिंग AI आलंय लास्ट इयर पासून, तर म्हणजे खूपच जास्त नाही का, ChatGPT, AI सगळीकडे त्याचे टूल्स आले आहेत, आणि काही जण प्रोजेक्ट मध्ये त्यांना इन्व्हॉल्व पण करून घेत आहे. तर लोकांना असं वाटतं की यार आता AI आलंय तर IT चे जॉब जातील, मग आपण IT मध्ये का जायचं? राईट क्वेश्चन. हा प्रश्न खूप लोकांना आहे. तर मी म्हणेन की AI मुळे जॉब जातील, पण कुणाचे? हाही मुद्दा आहे ना, कुणाचे? कारण AI ऑफकोर्स की जे रिपिटेटिव्ह जॉब आहेत, म्हणजे तीच गोष्ट तुम्ही परत तेच करता आहे. तुमचे ठरलेलं कामं आहेत की 10 गोष्टी करायच्या आहेत, आणि 10 गोष्टी 1, 2, 3, 4, 10 आपण रोजच्या करतोय. तर अशा सगळ्यांचे जॉब जातील नक्कीच. करेक्ट. पण त्यात तुम्ही जर का AI सारखे टूल्स शिकतायत, ते तुमच्या त्या रुटीन जॉबमध्ये आणताय, आणि त्याचं तुम्ही लिव्हरेज घेताय. करेक्ट. म्हणजे जी गोष्ट करायला तुम्हाला पूर्वी 8-10 तास लागत होते, ते जर का तुमचं काही 10-15 मिनिटात होते, तर ते तुम्हाला आणता आलं पाहिजे, ते तुम्हाला वापरता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. करेक्ट. ह्याच्यामध्ये बरं, AI मुळे जॉब जातील असं नाही आहे. बरोबर. ह्याच्या सगळ्यामध्ये AI वापरायला तर माणूस हवा. करेक्ट. बरोबर ना. बरोबर. पण ज्याला वापरता येणार आहे, जे नवीन टूल. आता IT म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मला IT मध्ये पाहिजे. IT मध्ये जसं तू म्हणलास की आज खूप सारं पॅकेज मिळतं, योग्य आहे, पण पॅकेज मिळतं कोणाला आहे? ज्याला खरोखर नॉलेज आहे, ज्याला खरोखर ते नॉलेज वापरता येतं, ज्याला ते नॉलेज दुसऱ्यांना देता येतं, एक्सप्लेन करता येतं. या सगळ्यासाठी तर जॉब कायम असणार आहे. हा, म्हणजे असं नाहीये की बाबा पॅकेज आहे पण ते कोणाला पण पॅकेज भेटतंय, कोणालाही मिळणार नाहीये. पूर्वी असं होतं. पूर्वी बरंचसं असं होतं की फॉर एक्झाम्पल जे BEIT करून किंवा कम्प्युटर्सचं एज्युकेशन घेऊन येत होते तेच पूर्वी IT मध्ये जॉब करत होते. पण नंतर काही वर्षांपासून ट्रेंड बदलत गेला. करेक्ट. तर सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातली लोक ही याच्यात येत गेली, आणि त्यांचं असं झालं की यार इकडे दुसरीकडे तेवढं पगार मिळत नाही, तेवढं पॅकेज मिळत नाही, मग IT मध्ये का नाही? म्हणजे इंजिनिअरिंगचं उदाहरण घेतलं तर इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम खूप आहेत,
पण अल्टिमेटली ते सगळे लोक IT कडे येतात. कारण तेच सॅलरी, लाईफस्टाईल. करेक्ट. बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये कुणीही येऊ शकतं IT मध्ये. असं काही रिस्ट्रिक्टेड नाही आहे की ते कम्प्युटरचं फॉर्मल एज्युकेशन घेतलेले BE इन कम्प्युटर्स केलेले लोकांनीच यायला पाहिजे. नाही, कुणीही आलं तरी चालेल. फक्त मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला ते नॉलेज मिळवणं, ते तुम्हाला येणं आणि त्या लोकांना ते व्यवस्थित एक्सप्लेन करणं तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या डेटला. करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट. तुम्ही हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट म्हणजे मांडला की बाबा पॅकेज कोणाला पण भेटत नाही. आणि AI तर मी पण असं माझ्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं किंवा तुम्ही AI-मुळे तुम्ही घाबरताय, पण जर तुम्ही AI-ला स्वतः थोडंसं त्याच्यासोबत काम करायला, त्याच्या टूल्सवर बरोबर काम करायला, तर जसं तुम्ही एक्सप्लेन केलं किंवा 8 तास ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीला जर 3-4 तास लागले, तुम्ही AI सोबत काम करू शकता आणि नवीन नवीन स्वतःला अपग्रेड करून तुम्ही परफॉर्म करू शकता. ना की त्याला असं AI आलंय आणि घाबरून जाण्यापेक्षा. तरी हा एक चांगला पॉईंट मला. तर दिग्विजय, काय झालंय ना की लॉकडाऊनमध्ये खूप हायरिंग झाली होती. बरोबर. तर तेव्हा असं झालं होतं की यार तुम्हाला IT कॉम्प्युटरचे पण कॅन्डिडेट नाही भेटणार. तुम्हाला जे पण भेटले का की एक प्रिडिक्ट केलं होतं IT इंडस्ट्रीने की खूप मोठे प्रोजेक्ट्स येतील आणि खूप मोठे आपल्याला काही भेटेल. त्यावेळेस हायरिंग खूप झाली. बरोबर. आणि रिसेंटली फायरिंग पण होतीये आणि जॉब्स आता लास्टच्या 2 इयर्स तुम्हाला पण माहिती आहे की ओपनिंग्सच थोड्या कमी झाल्या मार्केटमध्ये. अगदी बरोबर. तर आता जे फ्रेशर्स आहेत, जे की स्विच करायचं म्हणता एक्सपिरियन्स वाले किंवा काय, त्यांच्यासाठी आता येणारं फ्युचर कसं राहील? मी जास्त नाही विचारणार, पण फ्युचरमध्ये 2 वर्ष कसे राहतील? तर मला असं वाटतं की असं नाही आहे की IT मध्ये आता जॉब मिळत नाही आहे. जॉब मिळतात आणि मिळणार पण कुणाला? ज्याच्याकडे स्किल आहे. ओके. बरोबर. ते होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणाल तर मागच्या त्या कोविड नंतर जो हाईप झाला आणि लोकांना खूप पॅकेजेस मिळायला लागले आणि खूप हायरिंग पण केली कंपनीजने, तर ते जे प्रेडिक्शन होतं ना ते कुठेतरी फसलं. दुसरी गोष्ट, जे आज वर्ल्डमध्ये वॉर्स होत आहेत किंवा त्यामुळे जे इकॉनॉमी आहे ती डाऊन गेली आणि ते प्रेडिक्शन जे होतं तेही फसलं. बरोबर. ठीक आहे. तर मला असं वाटतं की ही एक सायकल आहे, जिकडे काही वर्षानंतर एखादं रिसेशन येतं, जिकडे इकॉनॉमी डाऊन होते. इकॉनॉमी डाऊन झाल्यामुळे प्रोजेक्ट्स कमी येतात, आउटसोर्सिंग कमी होते. बरोबर. आणि त्यामुळे जॉब कमी होतात. पण मला असं वाटतं की जसं AI आलं आहे तसं हळूहळू आता हे मार्केटही वर जाणार आणि लोकांना जॉब मिळणार. पण कुणाला? जसं मी म्हणलं, ज्याच्याकडे स्किल सेट आहे त्याला जॉब मिळणार. तुम्हाला रिसेंटली माहित असेल मगरपट्टा आणि TCS बद्दल खूपच झालं होतं. मगरपट्टामध्ये काय झालं ना की तिथे फक्त 100 ची जागा होती. ओके. एम्प्लॉईची हायरिंग करायची त्यांना. तिथे 3000 कॅन्डिडेट्स उभे लाईन मध्ये होते. एकदम म्हणजे दुपारी अक्षरशः मी 12-1 वाजता न्यूज बघितलं तर मी उन्हामध्ये उभे होते आणि फक्त 100. आणि रिसेंटली लास्ट सॅटर्डेला पण असं झालं, TCS मध्ये 15 जणांची फक्त एम्प्लॉईची त्यांची रिक्वायरमेंट होती. तिथे जवळजवळ ऑलमोस्ट 2 ते 3000 तिथे कॅन्डिडेट्स आले. बरोबर. तर ही परिस्थिती अशी झाली ना की बाबा म्हणजे असं पण बोलू शकत नाही किंवा आपण एक कॅन्डिडेट आणि 100 स्टुडंट, असं नाहीये. खूप क्रायटेरिया. तर मग ITची परिस्थिती सध्या तर अशी आहे. तर बाकीच्या जे फ्रेशर्स आहेत त्यांच्या समोर असं झालं की यार आपल्याला IT मध्ये एंट्री करायची, कसं करणार? बरं, त्याच्यावर मी असं उत्तर देईन की हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. ह्याचा मी एक एक्सपिरियन्स सांगतो की 2009 मध्ये हे सेम झालं होतं, रिसेशन होतं. ओके. आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगेल की मी टेक महिंद्राला इंटरव्ह्यूला गेलो होतो त्यावेळेस. आणि हे तू 3000 सांगितलेस, तिथेही असं 100-150 लोकांची ओपनिंग होती आणि आम्ही 5000 लोक लाईनमध्ये होतो. अरे बापरे. ते हे सेम होतं. तर असं नाहीये की हे पहिल्यांदा. आता काय झालंय ना, मी असं म्हणेल की 2009 मध्ये ती न्यूज खूप पसरली नाही, त्यामुळे लोक एवढे बोलले नाही त्याच्यावर. ओके. बरोबर. तर माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी हे सगळं फेस केलेलं आहे. कॉग्निझंटच्या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही पहाटे फ्रेशर असताना, मला आठवतं 9चा टाइम दिला होता, मुलं पहाटे 5 वाजेपासून लाईन मध्ये उभे होते. तर हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये. आता काय होतंय, सोशल मीडियामुळे अवेअरनेस वाढला आहे आणि त्यामुळे ह्या न्यूज पटापट पसरतात. हा एवढाच डिफरन्स आहे. हे पहिल्यांदा घडलेलं नाहीच आहे. ओके. त्यामुळे घाबरून जाण्याचा काही अर्थ नाहीये. सोपी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या स्किल सेटवर काम करा. करेक्ट. टेक्निकल असो, सॉफ्ट स्किल असो, कुठलेही असो, तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी काय लागतं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बरोबर.
आणि त्याच्यावर तुम्ही काम केलं, मग समोर 5,000 येऊ दे की 10,000 येऊ दे, इफ यू आर अ राईट कॅन्डिडेट जो कंपनीला हवा आहे, तेव्हा नक्कीच तुम्हाला जॉब मिळेल. आता ह्याच्यात 2 पद्धतीचे जॉब असतात. एक असतं वॉक इन, जे तू आता उदाहरण दिलं मगरपट्टा सिटी मधलं किंवा TCSचं. ते वॉक इन होतं कारण त्यांना एकदम 100 लोक हवी होती. बरोबर. मग त्यावेळेस ते साहजिक असं करतील ना, आता एकेकाला इंटरव्ह्यूला बोलवून ते करणार नाही. करेक्ट. अवघड होऊन जाईल. आणि त्यांना लवकर भरायचे असेल, कुठला प्रोजेक्ट मिळाला असेल, बरोबर, त्यामुळे ते वॉक इन. तर हे सगळीकडे होतं, बरोबर. तर उलट मी म्हणेन तुम्हाला जर का वॉक इनला गेले तर माझ्या अनुभवाप्रमाणे वॉक इनला इझी इंटरव्ह्यू होतात. ओके. कारण वॉक इनला एका दिवसात 100 लोकांचे इंटरव्ह्यू करायचे. एक्झाम्पल 100 लोक सिलेक्ट करायचे. म्हणजे समजा आपण असं पकडू की 1,000 लोकांचे इंटरव्ह्यू करायचे, तर 1,000 लोकांसाठी केवढा पॅनल पाहिजे. बरं. आणि त्यांनाही तसं बॅकग्राऊंडला सांगितलं जातं की बाबा तुम्ही इंटरव्ह्यू थोडे फटाफट घ्या, कारण आपल्याला एका दिवसात संपवायचे किंवा 2 दिवसात संपवायचे, हायरिंग लवकर करायचे. तर इंटरव्ह्यू टाइम कमी असतो. बरं, याचा फायदा पण आहे आणि नुकसान पण आहे. तर त्या कमी टाइममध्ये तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं तिथे. मग ती टेस्ट असू द्या, रिटन ॲप्टिट्यूड असू देत, किंवा फेस टू फेस टेक्निकल इंटरव्ह्यू असू देत, बरोबर है ना. तर ते ह्या सगळ्या पद्धतीत काय असतं ना, फिल्ट्रेशन प्रोसेस असते. तुमचा रेझ्युमे त्या 5,000 लोकांमध्ये सगळ्यांचा रेझ्युमे तर घेतला नसेल आत, नाही. मग पहिला क्रायटेरिया तो झाला. दुसऱ्या क्रायटेरियामध्ये ते 4-5 लेवल ठेवतात की बाबा पहिले HR इंटरव्ह्यू घेईल, त्याचं कम्युनिकेशन चांगलं आहे का, त्याला बेसिक टेक्निकल कळतंय का, मग तिथून फिल्टर होणार. मग असे फिल्टर होत होत ते 100 लोक निवडणार आहे. सो तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बरोबर. मग तुम्ही बरोबर त्या 100 मध्ये पोहोचणार. म्हणजे ऍट द एंड आपण असं बोलतो किंवा तुमचं जर तुम्ही वॉक इन असू तुमचा इंटरव्ह्यू असो, आपल्याला जर चांगलं हाय स्किल, आपल्याकडे स्किल सेट वगैरे असेल तर कुठंच प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. कधीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण आजही कंपन्यांना गरज आहे. आणि जसं तू म्हणलास की जॉब जात आहेत, बरं जॉब जात आहेत तर त्याच्या जागेवर कोणीतरी करतंय ना. बरं जॉब जात आहे, आपण असं उदाहरण पकडू की 100 लोकांचे जॉब गेले. बरं ते 100 लोक सगळे घरी बसलेत का? नाही. त्या स्किल्स वरती ते कुठे ना कुठेतरी त्यांना मिळतंय. थोडाफार पगारात फरक पडतो आहे, पण ते परत चालूच आहे काम करणं. ज्याच्याकडे स्किल सेट नाही आहे, जसं मी माझ्याबद्दल बोलायचं ठरलं तर मला हे क्लिअर माहिती आहे की टेक्निकल प्लस कम्युनिकेशन या दोन्हीही गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट आहेत. त्या तुमच्याकडे आहेत तर तुम्हाला जॉब मिळणार आज ना उद्या. फक्त ते सोडायचं नाही आहे. करेक्ट. एवढंच. बरोबर. आता काय होते ना की आपल्या जे पॉडकास्ट आहेत, जे व्हिडिओ आहेत ना, त्यावरती कमेंट्स अशा खूप येत आहे की मी लास्ट 2 years पासून IT मध्ये तयारी करतोय आणि मला घरून खूप प्रेशर येतोय, आता मला कसं करायचंय, मी डिप्रेशन मध्ये आहे, मला तुम्ही लवकरात लवकर जॉब द्या, कुठे ओपनिंग्स असेल तर मला सांगा. आणि हे आपण असं सांगू शकत नाही, प्रत्येक जणांना मी काही असं बोलू शकत नाही. खूप जणांना मी कमेंट करतो, मेसेज करतो किंवा असं काही नाहीये, जॉब लागणारच आहे. बट अशा लोकांना मी तर बरोबर सांगितलंय, तुमचं एक ओपिनियन किंवा तुमचं सजेशन काय असेल? बरं, अशा सगळ्या लोकांना मला हे सांगायला आवडेल की फ्रस्ट्रेट होऊन सोल्युशन मिळणारच नाही आहे. आज भारताची लोकसंख्या किती आहे, बरोबर, त्यामुळे ही कॉम्पिटिशन कायम राहणार आहे आणि कॉम्पिटिशन ही वाढत जाणार आहे. ठीक आहे. पण मला कुठेतरी असं वाटतं की त्या स्किल सेटवरच फोकस केला पाहिजे एक. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्याच लोकांनी IT मध्ये जॉब केला पाहिजे असंही नाही आहे, बरोबर. आज खूप सारे असे लोक आहेत की ज्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला किंवा IT सोडून इतर क्षेत्रातही पैसे आहेत, मोठे मोठे पगार आहेत, फक्त आपल्याला अवेअरनेस नाही आहे. हा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपली आवड काय आहे, आपलं पॅशन काय आहे, आपल्याला नक्की काय आवडतंय, बरोबर. जसं आता आम्ही दोघांबद्दल बोललो तर आज देव पण IT क्षेत्रात आहे, तरी पण आम्ही इथे पॉडकास्ट शूट करतो आहे. त्याचा आवड आहे, त्याचं पॅशन आहे, तो ते फॉलो करतोय, बरोबर. तर हे दोन्ही गोष्टी साध्य करता येऊ शकतात. तसं तुम्ही तुमचं पॅशन काय आहे ते शोधणं पण गरजेचं आहे, कारण कदाचित तुमच्याकडे एक वेगळा स्किल सेट असू शकतो. करेक्ट. आज आपण कितीतरी एंटरप्रेन्योर्स ज्याला आपण म्हणतो, हे लोक तेच आहेत ना. आता हे एंटरप्रेन्योर्स काय IT मध्ये जॉब करतात नाही करत आहेत ना, बरोबर. तर हे लोक करू शकतात. आता कोणीतरी हे पण म्हणेल की आमच्याकडे पैसे नाही आहे बिझनेस चालू करायला किंवा काय, काही गरज नाही आहे. तुम्हाला माहीत पाहिजे, POC म्हणतो ना ज्याला आपण, प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, छोट्या छोट्या गोष्टीने चालू करा आणि करून बघा, बरोबर. हे माझं म्हणणं आहे की नॉट नेसेसरी IT, बाकीचे पण क्षेत्र भरपूर मोठे आहेत.
नाही करेक्ट ॲब्सोल्युटली, कारण हे खूप गरजेचं आहे. आणि मी तर सांगेल की म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं की यार हे डिप्रेशन म्हणा किंवा तुम्ही टेन्शन घेऊन ते एखाद्या गोष्टीचं किंवा काय तुम्ही उगच दुसऱ्याचं पॅकेज म्हणा किंवा दुसरा IT मध्ये जॉब करतोय यासाठी जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला लवकर जॉब नाही भेटणार, कारण तुम्ही त्या लेवलला नाही जाणार आहे. कारण तुम्हाला तेवढं स्किल सेट पाहिजे किंवा तेवढं बॅकग्राऊंड पाहिजे की आपण का जातोय किंवा काय नाही. फक्त बुक आणि इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आन्सर्स रीड करून आपण इंटरव्ह्यूला नाही परफॉर्म करू शकत, नाही बोलू शकत. तर ह्या गोष्टी पण आपण लक्षात आणल्या पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी पण आपण एक्सप्लोर करायला हरकत नाही आहे. ओके, सो जसं आपण इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की यार आपण हायर करता, म्हणजे जसं तुम्ही हायरिंग केली आणि तसं तुम्ही फायरिंग पण करता. तर समजा फायरिंग करायची वेळ आलीच, ओके, कारण ती पण गोष्ट मला हायलाईट करायची व्ह्यूअरसाठी की यार नाही मला फक्त जॉब लागला म्हणजे माझं काम झालं असं नाही. ओके, त्या क्वेश्चनवरती मला सांगायचे की जॉब लागला आणि फायरिंग कुठल्या कुठल्या बेसिसवरती करतात. बरं, पहिली गोष्ट तर मी खूप फायरिंग केलेली नाही आहे. ओके, आणि मी खरोखर तर त्याच्या अगेन्स्ट आहे. पण कसं असतं की फायरिंग ही फक्त एका मुद्द्यावर होते की ती जी व्यक्ती आहे ती नॉन परफॉर्मिंग आहे. म्हणजे की एखादी व्यक्ती फ्रेशर आहे, त्याच्याकडनं खूप एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, कारण आपण त्याला जे ट्रेनिंग देऊ त्या पद्धतीत काम होणार आहे. करेक्ट. एखादा एक्सपिरियन्स माणूस आहे, बरोबर, त्याच्याकडचे एक्सपेक्टेशन थोडे वरचे आहेत, पण मग ते फुलफिल होत आहेत का? कारण हे बघा, कंपनी पण फुकट पगार का देईल आणि का द्यावा कंपनीने? हां, बरोबर. कारण माझा असा मुद्दा आहे की तुम्ही स्वतःला त्या कंपनीच्या ओनरच्या जागेवर ठेवून बघा. ॲब्सोल्युटली, है ना, सोपी गोष्ट आहे. तुमचा सपोज आता ह्याच्या सगळ्या IT कंपनी आहे, आपण काय करतो, IT कंपनी ॲज अ जॉबच्या दृष्टीने बघतो, पण जो IT कंपनी चालवतो आहे त्याचा तो बिझनेस आहे ना. करेक्ट. मग त्याचा जर बिझनेस आहे आणि त्याच्याकडे काही एम्प्लॉई काम करतात आणि त्याच्यातला एक एम्प्लॉई काम नाही करत आहे, जो की त्याने केला पाहिजे, जे त्याला त्यासाठी त्याला घेतलं आहे, बरोबर, तो नसेल करत तर ऑफकोर्स त्याला काढलं जाईल. असं नाही आहे की एखादा माणूसला उगच काढलं जातं, फायरिंग होते, है ना, तो मिथ आहे. बरोबर, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये असंही होतं की काही प्रोजेक्ट गेले की मग त्या लोकांना बेंचवर काही दिवस ठेवलं जातं आणि नंतर फायर केलं जातं. आता आपला मुद्दा काय होतो, आपण फक्त त्या मोठमोठ्या हेडलाईन्स बघतो की 1000 लोक फायर केले, 5000 लोक फायर केले. अरे हो, केले, त्याच्या मागचं कारण काय? प्रोजेक्ट गेला असेल. आता साधं उदाहरण आहे, समजा ते तुझा आज एक छोटासा बिझनेस आहे जिकडे तुझ्याकडे 5 एम्प्लॉई काम करतात. करेक्ट. ठीक आहे. उद्या तुझ्या बिझनेसमध्ये तू पूर्वी 100 रुपये कमवत होता, आता त्यानंतर बिझनेसमध्ये कस्टमर येत नाही आहे, तो समजा 50 रुपयावर आला, तर तू ते 4 एम्प्लॉई ठेवशील का? नाही. सोपं आहे, बरोबर. पण त्या 4 एम्प्लॉईपेक्षा समजा तुला 2च ठेवायचे, तर तू विचार काय करशील, कोणाला ठेवशील त्या 4 पैकी? हां, म्हणजे जे टॉप परफॉर्मर आहेत किंवा ज्यांच्याकडून मला रेव्हेन्यू जनरेट भेटतोय त्यालाच मी हे करतो. सोपं उत्तर. आणि हेच उत्तर आहे की जे लोक छान काम करतील, ज्यांच्याकडे टेक्निकल स्किल आहे, ते लोक मार्केटमधून बाहेर जाणार नाही, त्यांच्यासाठी कायम काम असणार आहे. बरोबर. आणि आपली जी IT इंडस्ट्री आहे ना ती अशीच आहे, एकदा जॉब लागला आणि आपल्याला काही स्टडी नाही करायचं आहे, काही एक्सप्लोअर करायचं नाही असं नाही आहे. ऑलमोस्ट मी तर आत्ता बी सांगेल किंवा माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे, मी जेवढं दिग्विजयला ओळखतो, आता 20 इयर्सचा IT मध्ये एक्सपिरियन्स आहे आणि तुमचं लर्निंग अजून पण चालू आहे. हो, ते थांबू म्हणजे शकतच नाही. आता बघा तुम्ही जर 20 इयर्सचा जो 20 इयर्स आहे, ज्याला चांगला एक्सपिरियन्स आहे, तो पण माणूस आत्ता लर्निंगमध्ये, म्हणजे मग आपण काय करतोय, आपण फक्त रिझन देतोय की यार नाही असं झालं, नाही तसं झालं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. सो IT मध्ये जर यायचं असेल ना तर ह्या गोष्टीमधून तुम्हाला जाणं आहे. कंटिन्यू डेलीमध्ये तुम्हाला लर्निंग ठेवायचं लागणार आहे आणि तरच फ्युचर तुमचं ITचं आहे. बरोबर. त्या व्यतिरिक्त IT मध्ये असं काही व्यतिरिक्त असं वेगळं काही नाही आहे. ओके, सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच बघितल्या आपण. मी हे सांगेल की ॲज अ फ्रेशर आणि ॲज अ एक्सपिरियन्सवाल्यांना की ॲज अ फ्युचर ऑफ IT जर बघितलं आपण, टार्गेट ठेवलं आणि आपल्याला IT मध्येच जॉब करायचा आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही? अच्छा, त्याच्यासाठी तर मी सांगेल जे फ्रेशर्स आहेत त्यांनी जे अपकमिंग टेक्नॉलॉजीज आहेत त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे. ओके, बरोबर. तर जसं की ते नॉलेज, ते टेक्निकल स्किल घेतलं पाहिजे, ॲट द सेम टाइम त्यांनी कम्युनिकेशनवर काम केलं पाहिजे. बरोबर. कारण जे शिकलेत ते मांडता पण आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. आज 20 वर्षापासून जेव्हा मी स्वतः इंटरव्ह्यू घेतो तेव्हा माझ्याकडे फक्त 3 ॲस्पेक्ट असतात. एक असतो त्या व्यक्तीचं कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स, सेकंड असतो त्याचं किती लर्निंग ॲटिट्यूड आहे,
शिकायची किती तयारी आहे, आणि थर्ड असतो टेक्निकल. कारण टेक्निकल एखाद्याला थोडंसं कमी येत असेल ना तर आपल्याला शिकवता येतं. हे फ्रेशर लेवलला झालं. बरोबर. पण हेच जर का एक्सपिरियन्स लेवलला बोलायचं झालं तर एक्सपिरियन्स लेवलला आपल्याला नवीन नवीन टूल्स, नवीन टेक्नॉलॉजी अडॅप्ट करणंच आहे. करेक्ट. आणि एक्सपिरियन्स लेवलला गेल्यानंतर आता 2 वेगळ्या स्ट्रीम तयार होतात. एक होतं टेक्निकल, एक होतं मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट ज्याला म्हणतो. तरी टेक्निकल आणि पीपल मॅनेजमेंट आता ना ते मर्ज झालंय. तुम्हाला दोन्ही आलं पाहिजे. फक्त एक अँगल घेऊन तुम्हाला चालता येणार नाहीये. जे लोकांच्या मनात भीती आहे की यार माझा एक्सपिरियन्स 10+ झाला आहे, 15+ झाला आहे, ठीक आहे, आणि मग माझं आता कसं काय किंवा काय, काही नाही आहे. तुम्हाला आत्ताही नवीन टूल्स शिकणं आहे. करेक्ट. प्लस तुम्हाला पीपल मॅनेजमेंट जमलंच पाहिजे. कारण नंतर तुम्हाला टेक्निकल स्किल कमी आणि पीपल मॅनेजमेंट जास्त लागतं. बरोबर. सो आणि ह्या सगळ्यांचा एकच मुद्दा आहे की हाऊ डू यू कम्युनिकेट, लोकांशी तुम्ही कसं बोलता. सो त्याचा फायदा तुम्हाला सगळीकडे होणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही फ्रेशर असा, एक्सपिरियन्स असा, तुमचे स्किल सेट तुम्ही पॉलिश केले पाहिजे डे टू डे लाईफमध्ये. असं कधीच डोक्यात ठेवू नका की आपलं काम कुठलं तरी रिडंडंट होणार. ज्या दिवशी कंपनीला असं वाटेल की तुम्ही तेच करताय आणि काही इम्प्रूव्हमेंट नाही आहे तुमच्यात, त्या दिवशी कंपनी तुम्हाला फायर करणार. कारण तुमच्या पगारात तुमच्यासारखे 2-3 लोक घेतील ते ॲज अ फ्रेशर म्हणून. बरोबर. आणि ट्रेनिंग देऊन त्यांना कामाला बसवतील. करेक्ट. त्यामुळे एक्सपिरियन्ससाठी ते आहेच. करेक्ट. थँक्यू दिग्विजय. सो खूप इम्पॉर्टंट गोष्टी शेअर केल्या आज दिग्विजयने. आणि मेन म्हणजे काय, ज्या गोष्टी तुम्हाला आज सांगितल्यात म्हणजे स्टार्ट टू एंड दिग्विजयने, त्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आय टीमधल्या. जर आय टीमध्ये कोणाला टिकायचं असेल किंवा आय टीमध्ये कोणाला एंट्री करायची असेल तर ह्या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे. आणि थँक्यू सो मच दिग्विजय. आज मेन म्हणजे एका कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते, त्यांच्याकडून टाईम काढून जे ॲज अ फ्रेशर आणि एक्सपिरियन्स आहेत त्यांच्यासाठी मला हा पॉडकास्ट खरंच घ्यायचा होता. आणि जो तुम्ही दिला त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. आणि तुम्हाला पण हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. आणि दिग्विजय, तुम्ही ते कम्युनिकेशनचे काही वेबिनार्स वगैरे घेतात ते पण एकदा थोडं सांगा, म्हणजे त्याबद्दल थोडंसं. नक्कीच. तर जसं मी सांगितलं आत्ता बोलताना पॉडकास्टमध्ये या, तर टेक्निकल स्किल अगदी गरजेचं आहेत, ठीक आहे, आणि ते तुम्हाला एक्सप्रेस करता आले पाहिजे. त्यासाठी तुमचं कम्युनिकेशन स्किल पण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे. आणि हा मुद्दा मी खूप वर्ष झाले घेऊन चालतो आहे. हा प्रॉब्लेम मी लोकांमध्ये बघितला आणि त्याचसाठी मी काही वर्षांपूर्वी स्टार्ट केलेलं आहे, जिकडे मी माझ्या संडेला माझे एक कम्युनिकेशनचे वेबिनार्स घेत असतो, जे की फ्री आहेत आत्ता. ते तुम्ही नक्कीच अटेंड करा. 2 तासाचा असतो, जिकडे मी फ्रेशरपासनं तर एक्सपिरियन्स लोकांपर्यंत सगळ्यांना मदत करतो. आणि आत्तापर्यंत मी हजारो लोकांना जॉब मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी आणि ऑनसाईट अपॉर्च्युनिटीसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी, प्रेझेंटेशन स्किल, या सगळ्यासाठी त्यांना हेल्प केलेली आहे आणि त्यांना सक्सेसही मिळाला आहे. ग्रेट. ठीक आहे. सो जे कोणी व्ह्यूअर बघतायत, जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हे नक्की कसं केलं जातं, तर माझ्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा. तिकडे URL आहे आणि तुम्हाला ते सगळे डिटेल्स तिकडे मिळतील. आणि जे काही डिटेल्स आता दिग्विजयने सगळे सांगितले ते मी त्यांच्या सगळ्या जे काही URLs आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. हो दिग्विजय, थँक्यू सो मच तुम्ही म्हणजे पॉडकास्ट दिल्याबद्दल आणि आपल्या चॅनलवरती आल्याबद्दल. वेलकम. यस. आणि यस, थँक्यू फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.